तुम्हाला अशी पटकन खायची असेल भजी तर ही नक्की ट्राय करून बघा। वाव, आज आपण इथे द स्पायसी कढई किचनमध्ये घोसावळ्याची भजी बनवणार आहोत। मस्त बाहेर असा रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यात चहासोबत जर गरमागरम काय खायची इच्छा झाली तर तुम्ही अशी घोसावळ्याची भजी पटकन होणारी मस्त अशी चहासोबत गरमागरम भजी। वाव, जेवढी ती दिसायला छान दिसत आहेत तेवढीच ती खायला पण खूप खुसखुशीत लागतात। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अशी टेस्टी घोसावळ्याची भजी बनवणार आहोत। आता ही भजी कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी भरून इथे बेसन पीठ टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। 1 चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेले आहे। इथे 2 चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेली, त्याच्यामुळे आपली भजी अधिक कुरकुरीत होता। इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतलेली आहे। आता आपण इथे लागेल तसंच पाणी इथे टाकून घ्यायचं आणि हे घट्ट असं भिजवून घेणार आहोत। ही भजी बनवताना ह्याला काय फारसं इथे साहित्य पण लागत नाही आणि पटकन होणारी ही भजी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। फक्त आपण एक लक्षात ठेवायचं की आधी पीठ भिजवून घ्यायचं, त्यानंतर आपण घोसावळं चिरायला घ्यायचं। आधी घोसावळं चिरून ठेवायचं नाही। आणि इथे आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, याचप्रमाणे इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच थोडं थोडंच पाणी इथे यूज करायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की ह्या डाळीच्या पिठाच्या अशा गठोळ्या असतात, गाठी असतात छोट्या छोट्या, त्या पूर्ण असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पूर्ण फोडून घ्यायच्या त्या। आपण डब्यात भरून ठेवल्यामुळं किंवा दळून आणल्यामुळे त्या होतात अशा। हे बघा, ते पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, इथे सेम असंच परफेक्ट भिजवून घ्यायचं। इथे जास्त घट्ट पण केलेलं नाही आहे आणि जास्त पातळ पण केलेलं नाही आहे, असंच परफेक्ट भिजवून घ्या। आणि तुम्हाला जर असं पटकन काही गरमागरम खायची इच्छा झाली भजी वगैरे तर तुम्ही ही भजी पटकन बनवू शकता, जर घरामध्ये घोसावळं असेल तर। भिजवून झालं छान असं। आता मी इथे घोसावळं चिरून घेते, हे साईडला ठेवूया। हे बघा, इथे आपण घोसावळं घेतलेलं आहे, ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि कॉटनच्या रुमालाने छान पुसून घेतलेलं आहे। याचप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडचं इथे असं कट करून घ्या। आणि इथे बाहेर छान असं मस्त पावसाचं वातावरण आहे, त्यात आपण काही गरमागरम खायची इच्छा झालीच चहासोबत तर मस्त अशी घोसावळ्याची इथे आपण आज भजी बनवणार आहोत। फक्त हे घोसावळं घेताना असं एकदम सॉफ्ट नाही घ्यायचं, जरा कडक असेल ना ते घ्यायचं, कारण त्याची भजी छान होतात। आणि मऊ असेल ते आधीच कट करताना एकदम मऊ होतं, त्यामुळे इथे कडक घ्यायचं आपण घोसावळं। हे बघा, इथे सर्व असेच गोल करून घ्यायचे, एकसारखे इथे कट करून घ्यायचे आपण। आता आपले कट करून झालेले ते आपले घोसावळे पण चिरून झाले आणि पीठ पण डाळीचं भिजवून झालेले। चला आता आपण इथे लगेच भजी करायला घेऊया। इथे गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवून घेतलेली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया। इथे मी अजून 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। इथे काय मी जास्त तेल टाकणार नाही आहे, लागेल तेवढंच टाकणार आहे। आपण 4च पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे, अजून 1 टाकून घेते मी। 5 पळ्या भरून इथे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे भरपूर तेल यूज करू शकता अजून, पण मी इथे काही तळताना थोडं कमीच तेल टाकते, कारण जो पदार्थ आपण तळतो त्या पदार्थाचं, कुठलाही पदार्थ असो, तळल्यानंतर त्याचा वास म्हणूया किंवा त्याचा स्वाद म्हणूया तो त्या तेलामध्ये उतरतो आणि उतरल्यानंतर मग ते आपण दुसरं जे पदार्थ करतो ना त्याला पण तो वास लागला जातो। म्हणून मी शक्यतो काही पदार्थ तळताना ना कमीच तेल यूज करते। तेल उरलं की ते वाया न घालवणे, ते कशात तरी मग शेवटी आपण काय करतो, पोळी बनवताना म्हणजे चपाती बनवताना त्याला यूज करतो, म्हणून शक्यतो इथे तळताना कमीच तेल यूज करायचं। आता इथे आपलं तेल छान तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपण मीडियमच ठेवलेली आहे। आता इथे आपण एक एक करून इथे घोसावळं ह्याच्यामध्ये छान असं डीप करायचं आणि त्यानंतर इथे असं सोडून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी सर्वच असेच सोडून घेतलेले। आपण घट्ट पीठ भिजवलं ना की त्याला जे कोटिंग बसतं ना पिठाचं ते पण एकदम कुरकुरीत लागतं छान। आता इथे मी सोडून घेतलेले, जेवढे बसेल तेवढेच सोडून घ्यायचे आणि इथे आपण सोडा वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे। तर इथे आपण सावकाश चेंज करून घ्यायची। बघा किती छान असे पुरीसारखे टम्म
फुगलेले पीठ इथे घट्ट असं भिजवून घेतलेलं होतं ना, त्याचं कोटिंग छान बसतं. तुम्हाला अशी पटकन खायची असेल भजी तर ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे कुठली भजी आवडत असेल ते मला कमेंट करून सांगा. आता आपण हे छान होऊन देऊया. छान असा एक हलकासा ब्राऊन कलर आला की त्यानंतर आपण हे काढून घ्यायची. आणि आपण ह्याच्यामध्ये जे 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं त्याच्यामुळे पण आपली ही भजी अतिशय कुरकुरीत होतात. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ 1 चमचा टाकलं तरी चालेल. आता इथे छान मस्त असा कलर आलेला आहे. आपण काढून घेऊया. बघा किती छान मस्त कलर आलेला आहे. फक्त काढताना सावकाश काढायचं, कारण तेल गरम असतं ना, तिथं थोडं पण आपल्याला इथे ओलं काही लागेल ना तर तेल उडण्याची शक्यता असते. बघा इथे आपण असे काढून घेतलेले. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा एक घाणा सोडून दाखवते. इथे जास्त सोडून घेतलेले आणि हे सावकाश आपण इथे असं चेंज करून घ्यायची. आणि कुठलाही पदार्थ आपण जेव्हा तळतो ना त्यावेळेला गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियमच ठेवायची. हे बघा इथे आता छान असे तेलामध्ये एकदा छान तळले गेले ना की ते मस्त असे फुगून टम्मवरती येतात. हे बघा इथे झाली आहे, कलर चेंज होतो आहे. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि आता इथे मी सर्व भजी अशीच बनवून घेणार आहे. आणि आपण अशाच छान छान रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही अशी घोसावळ्याची भजी बनवून खाणार ना. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया.